नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 43°C पर्यंत पोहोचलेला आहे आणि याच वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांच्या जनजीवनावर होताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे याच उन्हाच्या तीव्रतेमुळे वीज वितरण कंपनीला देखील याचा फटका बसत आहे। विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर हा हीट होत असल्या कारणाने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने आता ट्रान्सफॉर्मरला चक्क कूलर लावून थंड केले जात आहे। ट्रान्सफॉर्मर हीट होऊन ट्रिप होऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या सर्व उपाययोजना महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे। ट्रान्सफॉर्मरला दरवर्षाप्रमाणे आम्हाला महिन्याच्या एप्रिल एंडला आणि मे जूनमध्ये ट्रान्सफॉर्मर हीट वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर जर वाढलं तर तो ट्रिप व्हायचे चान्सेस जास्त असल्या कारणाने आपण दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आपण कूलर लावलेले आहे, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर वाढायला नको आणि त्याच्यामुळे पूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित व्हायला नको म्हणून आपण पर्यायी व्यवस्था केलेली आहे।